दोन्ही हात छातीवर, दीर्घ श्वास, दीर्घ श्वास, दीर्घ श्वास, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। हरिः ओम शान्तिः शान्तिः शान्तिः। परम पूज्य परम आदरणीय श्री दादा विदक्षी मंचासीन आहे आणि अखिल ब्रह्मांड नायक आदिनाथ आपण शिवाचे प्रांगण मध्ये अष्टांग योग करीत आहे। हा योग 5000 वर्ष जुना आहे। महर्षी पातंजल ने अनुसंधान शोध केलं होतं। यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी। तो नियमाप्रमाणे तिसरा दिवस आपला आहे। तिसरा म्हणजे सिद्धचे दिवस तिसरा। तो तीसरा दिवस पण 9 प्रकारचे एक बार करणार आहे आज प्राणायाम। की तुमच्या साधनामध्ये आलेच पाहिजे। दोन्ही हात समोर, दीर्घ श्वास। देवरूपजी अगो करायचं। आपले समोर मुंबईचे ॲक्टर आहे। आम्ही बेफिकर सिनेमाचे किती पिक्चर केलेले आहे। देवरूप शर्मा मुरली जी भी आ जाइए। दीर्घ श्वास। मणिपुर चक्र पर्यंत प्राणायाम नंबर 2 एक बार करना है। श्वास
अब मागे मणिपुर चक्र पर्यंत. तीसरा अनाहत चक्र सुरुवात करणार आहे. दीर्घ श्वास. मूलाधार चक्र पर्यंत. चौथा फोर्थ दोन्ही हात समोर. आर्थरायटिस वगैरे आहे तर ठीक होतं. श्वास, दीर्घ श्वास. पांचवा चिन्ह मुद्रा. उजवी हात मणिपुर चक्रवर. दीर्घ श्वास. हा एक बराबर करा. आप सोनार और आप पॉजिटिव होणार. दीर्घ श्वास. प्राणायाम नंबर 6. दोन्ही हात समोर. बेंड करा. छाती पर आपोआप येणार. उजवी हात केला की हृदयावर. डावी हातवर थोडासा प्रेस करणार आहे. दबाव. दीर्घ श्वास. प्राणायाम नंबर 7. हृदय आणि मेंदूला एकत्र करा. टू इंटिग्रेट युअर हार्ट विथ ब्रेन. मन आणि हृदयाला आपण जोडणार आहे. दीर्घ श्वास. छठी इंद्रिय आज्ञा चक्रवर. इंट्यूशन डेव्हलप होतात. थर्ड आईज. दीर्घ श्वास. प्राणायाम नंबर 9. दीर्घ श्वास. हळूहळू. हा 3 वेळ करणार आहे. परत शरीर मंदिर सारखे होता. बघा तुम्ही. एक बरोबर. दीर्घ श्वास. हळूहळू. आता आजू बाजूमध्ये आहे त्यांच्या विथ पॉझिटिव्हली स्माइल करणार. आय कॉन्टॅक्ट. हंसना तो चला. हैंड ऐसे रिस्ट मूवमेंट. रिस्ट मूवमेंट असे. रिस्ट मूवमेंट विथ लाफिंग. बस. आता आपण नियमाप्रमाणे 9 प्रकारचे प्राणायाम लेसन झाली. पाठ झाली. करणार घरी. कोण कोण करणार. उजवी हात उचला. तिसरा दिन से ठीक आहे. नंतर आपण वस्त्रिका प्राणायाम जो करता चेंज नाही करणार आहे. पहिला वस्त्रिका. दोन्ही हात समोर. पोस्चर. आता ब्रह्ममुहूर्त म्हणजे ओझोनोस्फियर एन्व्हायरमेंट आहे. O3 ऑक्सिजन भरपूर आहे. पंजा असेल आणि एक्झेल. श्वास सोडून रिदमिक. जर्क नाही देणार आहे जास्त.
नाक नाही सुकवणार आहे. असे काहीतरी पकडणार असे ऍड्रिनल ग्रँड सगळे चारचे जसे मोठे बनणार ना तर प्रेस होतात लिव्हर किडनीज. थोड़ा क्रॉस असे रिलॅक्स. आता असे असे रिलैक्स करना. तो दीर्घ श्वास लंग्स बाय थ्रू लंग्स दीर्घ श्वास लिया. लंग्स असे खुलले जाईल पाहिजे, एक्सपेन्शन झाले पाहिजे. वायु सल पिया करे पूरन मनोयोग से, जीवन धाराएं चले साधन संयम योग से. योग म्हणजे जीवनाचे बॅलेन्स आहे. टू रियलाइज की परमात्मा विदिन आत्मा. दीर्घ श्वास, दीर्घ श्वास. हा प्राणायाम केल्यानंतर थोडा चक्कर येतं बॉडीमध्ये. कार्बन डायऑक्साईड बाहेर जातं, एक्सिलेशन. सो डोंट वरी, चिंता नाही, आनंद मध्ये राहणार आहे. दीर्घ श्वास. कार्बन डायऑक्साईड बाहेर केला तर ऑक्सिजन पाहिजे. दीर्घ श्वास घ्या. प्राणायाम नंबर 2. असे हात करून असे ठेवणार आहे, असे समोर, आणि एक्झेल श्वास सोडणार असे. जैसे पंप पहले होता ना साइकिल में ऐसे करते थे. होईल का? नाही तर असे दोन्ही हात समोर. रिलॅक्स म्हणजे योग मुद्रासन करणार आहे. डावी हात ते उजवी हात रिस्ट पकडणार आहे मागे. श्वास घ्या, पूरक श्वास घ्या आणि रोटेट युअर बॉडी. ब्रीदिंग. कान लावणार आहे योग मुद्रासना. डावी परत रोटेट सेंटर. डेली करता आपण. उजवी कान लावा, श्वास घे वरती. योग मुद्रासना. श्वास सोडा हळूहळू. कान लावा. सेंटर राईट उजवी वरती. श्वास घ्या, श्वास सोडा. सेंटर केंद्र. परत उजवी कसे 5 बेर करणार आहे. बेर कमी आहे, 3 बेर करणार. सप्त चक्र ओपन होता है ऐसे. दूसरी रिवर्स नहीं करना है. रिवर्स नहीं तो रिवर्स होना पड़े. तीसरा प्राणायाम आपण करणार आहे लाफिंग प्राणायाम. डेली करतो. हे में एक प्राणायाम आहे लाफिंगचे, दुसरे करणार. काल मला भाऊ सांगितलं लाफिंग जास्ती पाहिजे. हसना. हा चला, दोन्ही हात असे समोर. म्हणजे आपला हात म्हणजे बॉल आहे, रबर बॉल. असे घेणार आहे, दबवा, प्रेस करा. एक्टिव लाफिंग एवढा असे. श्वास घ्या, श्वास सोडा.
परत एक वेळ श्वास घ्या. श्वास घेऊ. दूसरी प्रकारची लाकड आहे. दोन्ही हात फ्रंट. लाफिंग अप्स ऊपर घेऊन जाणार तो काल केला खाली येणार तो 1 2 स्टार्ट. हळूहळू पाय खोला. 10 मिनिट एक आसन झाली. साधना झाली आपला. पाय येतो. पाय खोला. दंडासन. दंडासन. पाय फिरवा. पाय दंडासन. फ्लेक्झिबल असे पाहिजे. हात असं झाले पाहिजे. स्पाइन मेरुदंड जितके फ्लेक्झिबल राहणार तितके आयुष्य दीर्घ होतात. चलो फ्रंट बैक फ्रंट बैक फ्रंट बैक फ्रंट बैक. एक फ्रंट एक पुढे एक मागे. संध्याकाळी लवकर जेवण झाले पाहिजे. पण सिटीमध्ये नाही होत. गहू की रोटी कमी करा. ज्वारीची रोटी खाले पाहिजे. गहूची रोटीमध्ये ग्लुटेन गॅग्लिन असे पोटसाठी चांगले नाही आहे. रोटेट. दुसरा ज्वारीचे पीठमध्ये फायबर जास्ती राहतात. लवकर जेवण करा. नॅचरोपॅथचे नियम आहे की 10 नंतर पाणी पण नाही पिले पाहिजे. रात्री फास्टिंग केले पाहिजे. सकाळी आपला लिव्हर आंत जे आहे इंटेस्टाइन स्ट्रॉंग राहणार. ठीक ठाक राहणार. चला काय असे मुवमेंट. नंतर मसाज मुक्केबाजी. उग्रासना थोड़ी सी पैर में गैप चेंज अपन नहीं करना रहे. थोड़ा सा गैप जितके हो शकणार जितके हो शकणार. व्हेरी गुड. आता मूवमेंट. कमर पूरा गर्दन पूरा कमर चेस्ट मूवमेंट झाले पाहिजे. पूर्ण गर्दन फिरले पाहिजे. डोळे फिरले पाहिजे. डोळ्याचे आई एक्सरसाइज. गर्दनची एक्सरसाइज. कमराची एक्सरसाइज. चेस्ट मूवमेंट. एक साइड श्वास घ्या. दुसरी साइड सोडा. व्हेरी गुड. खूप छान. थोडासा फ्रंट ताण द्या पायमध्ये.
उजवी पाय बेंड, श्वास सोडून, श्वास सोडून, श्वास घ्या, शरीर सीधा, श्वास घ्या, श्वास सोडा, जानु शिरासन, कान लावा उठण्यामध्ये आणि मसाज लगेच बेंड करा, लगेच मसाज, मसाज आर्थरायटिस नाही होणार लॉंग टाइम. परत एक बार खाली मसाज, मसाज झाले पाहिजे. परत राहुल भाऊ या. दूसरे पाय मोराय, बेंड करा, श्वास सोडून, श्वास घ्या, बेंड, मसाज, मसाज, वरती करा, मसाज. परत एक दफा श्वास सोडून खाली, कान लावा, मसाज, मसाज. ते चकडी आहे, थोडा चकडीचे असे. दोन्ही पाय समोर, दंड आसन. परत दोन्ही हात, श्वास घ्या, अंगूठा पकड़ने की कोशिश, श्वास घ्या, श्वास सोडा. डायफ्राम में परत एक दफा पाद पश्चिमोत्तानासन, श्वास घ्या, श्वास सोडा, अब स्लोली थोडासा मुवमेंट पायमध्ये. पश्चिमोत्तानासन आपला मेरुदंड आहे, मनका आहे, फ्लेक्सिबिलिटी होता, लाईफ लॉंग होता. त्यांच्या गोरक्षासन पण नाम आहे. गोरक्षनाथ महाराज करता, आपण गोरक्षनाथ प्रांगणमध्ये आहे. सिद्धी प्राप्त होता, इंद्रिय निग्रह, जीवन संग्रह, टू कंट्रोल ऑन युअर सेन्सेस अँड टू मूव इनसाइड. आत्मस्थिती येणार. उजवी हात, उजवी पाय, श्वास सोडून, बेंड, फिंगर इंटरलॉक, श्वास घ्या, श्वास सोडा, रे चक्कर, पूरक, श्वास घ्या, रे चक्कर, पूरक, रे चक्कर, पूरक, रे चक्कर, पूरक, रे चक्कर, पूरक, रे चक्कर. श्वास घ्या, श्वास सोडा. मूवमेंट. हिप्स, जॉइंट्स सगळे फ्री होणार. डावी पाय, श्वास सोडून, इंटरलॉक, श्वास घ्या, श्वास घ्या, सोडा, श्वास घ्या, सोडा. ब्रीद इन, ब्रीद आउट, ब्रीद इन, ब्रीद आउट. मूवमेंट. and to kiss your knee, then arthritis नाही होणार. जॉइंट्स मध्ये जस्ट किस. फ्लेक्सिबल झाले पाहिजे असे, लाईक चाइल्ड, लहान मुलासारखे असे. व्हेरी गुड, खूप छान. दोन्ही पाय बेंड करा. बद्ध कोणासना, गोरक्षासना. एक वेळ श्वास घ्या, श्वास सोडून फ्रंट, सुप्तबद्ध कोणासना. पहिले दोन्ही हात कसे, ज्यांना होणार तोच करा, संभव होतो. श्वास घेऊन वापस. नंतर श्वास आई ब्लिंकिंग करणार आहे, डोळे मिचकवणार आहे, हसणार आहे आणि मूवमेंट करणार आहे आणि बटरफ्लाय करणार आहे.
I believe in डोळ्याचे exercise. खूप छान. दंडासना, दंडासना. दोन्ही हात उजवी साईड ठेवा. दोन्ही हात उजवी साईड. पाय डावी साईड बेंड करा. पाय बरोबर साईड. वज्रासन, वज्र समान आपलं शरीर होतं. आफ्टर मील जेवल्यानंतर आपण हा आसन 5 ते 10 मिनिट बसू शकतो. ताट बसणार आहे. व्हेरी गुड. खूप छान. ताट बसा. नंतर श्वास घ्या. पूर्ण करा. चेंज नाही करणार. श्वास सोडून शशांक आसन. श्वास घेऊन सडन आसन. नंतर मर्जरी आसन. श्वास सोडून चेन चेस्ट मध्ये श्वास घ्या. बैक बैकचे 3 से 12 हड्डी आहे आणि 7 सर्वाइकल में. सर्वाइकलचे प्रॉब्लेम, थोरॅसिसचे प्रॉब्लेम कमी होणार हळूहळू. नवनाथ जी बस या. डोळे डोळे उघडून ठेवा. असे डोळ्याची एक्सरसाइज. नंतर सिंहासन. एक पाय उचलून स्टेप. दुसरा हात. बॅलेन्स युअर बॉडी. कमराचे दर्द चांगले होईल. व्हेरी गुड. बॅलेन्स. संतुलन जीवन आहे. स्टेप. खूप छान. श्वास घेऊन असे कान. श्वास सोडून श्वास घ्या. पाय स्ट्रेट सीधा राहिले पाहिजे. श्वास सोडून बर बॅक. वापिस. मर्जरी झाली. बॅक डॉग पोस्चर. श्वास घ्या. टंग बाहेर. पोट चांगलं पाहिजे. स्लाइडा बाहेर नाही आले पाहिजे. स्लाइडा नंतर थोडासा श्वास घ्या. डावी हात पोटवर, उजवी हात. श्वास घ्या. पूर्ण श्वास भरा. पूर्ण श्वास. नंतर मंडूकासन. पॅन्क्रियास मध्ये दबाव होणार. इंटेस्टाईन मध्ये इन्सुलिनचे सिक्रेशन. सगळे इंटरनल ऑर्गन्स रिऑर्गनाइज होणार. ऍक्टिवेट होणार. परत दीर्घ श्वास. पूर्ण करा. समोर बघा. समोर. Ups. Once again.
थोडासा लिव्हर किडनी डॉक्टर आपण करूया. नाशिकमध्ये एक दफा मी गेलो 7-8-10 वर्ष पहिले. डॉक्टर सुषमाजी आहेत. मी तो डॉक्टर नाही आहे, पण आलं मला माइंड में लिव्हर डॉक्टर, किडनी डॉक्टर. पण तो डॉक्टर कार्डिओलॉजिस्ट आहे. तो खूप छान आहे. तो लिव्हर आपण कुठे इथे हात ठेवा आणि हसणार आहे. पोटसाठी हसा. मोठे हात, लार्ज इंटेस्टाइन, स्मॉल पॅन्क्रियास. डायबिटीज 2 दिवसाने बिलकुल कमी होणार. टेन्शन फ्री माइंड होणार, बॉडी होणार. चला हसा. पोट पण बाहेर कमी. नाही असणार तर त्या आणि ऍप्रिशिएट करत सगळे हसलेले आहेत. दीर्घ श्वास, दीर्घ श्वास. आनापानसती ध्यान. पोटाने आपण मणिपूर चक्रने श्वास घ्या आणि सोडा. कितीही बीपी हाय राहणार, 150 राहणार, 60 राहणार. विदिन 10 मिनिट नॉर्मल होणार. अबाउट 120 चे जवळ येणार. ब्रीदिंग बाय मणिपूर चक्र. समान वायू, प्राणवायू, समान वायू. आपण झोपतो तो ब्रीदिंग पोटने होतात, जागतो तो हात. कसं होतं इथेही. नाभी उद्गमचा केंद्र आहे. जन्म नाभीने झालेला. नाभी डिस्कनेक्ट करता. सो दिस इज द सेंटर ऑफ आवर बॉडी. केंद्र आहे. इथेही बीपी हाय आहे. बीपी क्लबचे मेंबर नाही होणार आहे. ते माझा बीपी आहे. खूप गर्वने नाही होणार आहे. मस्त आहे, ठीक आहे. जसं खाना खायतो पण नॉर्मल. डॉगी पोस्चर झाली तर आपला सिंहासन. दोन्हीमध्ये गॅप. डोळ्यामध्ये एकदम सिंग सारखे. दोन्ही हात राव रगडणार आहे. आता ब्रेक. म्हणजे असं खूप काही बसलं विसरून असं बसणार तर काही चांगलाही फायदा होणार. दोन्ही पाय मोरा. पायवर बसा आणि थोडासा हंस चाल चालणार आहे.
पण सगळे नाही, क्रॉपच्या दोन ग्रुप उठणार या सगळे एकता योग या कॉलेजचे सगळे आलेले नाना या आदित्य जी भाई आप सीधे विचार से उभे राहून पवन मुक्तासन उभे राहून या पुढे या साइड में अभी किती आहे इथे वरती या नाना या समोर या फास्ट या फास्ट आपल्याबरोबर एक तर देवरूप जी आहे
सांस नाका ने लिया, पुन्हा ने हळूहळू सोडला. Breathe in by nostril, breathe out by mouth. तो 4 बजे उठ रहे आज एक चैनल झाली. आपण आज शिव प्रांगण मध्ये आहेत. धैर्येश्वर महाराजांचे 2 दिवस शिव नमस्कार केला. आज महाविष्णू नमस्कार करणार आपण आणि सूर्य नमस्कार. बरोबर. पूर्ण लक्ष आपला हार्टवर. हार्ट इज अ व्हेरी स्पेशल पार्ट ऑफ आवर बॉडी. हार्टबीट चेक करूया आपण. हार्टबीट कसे चालू आहे टिक 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 करतात. पूर्ण लक्ष आपला हार्टवर. हार्ट इज अ व्हेरी स्पेशल पार्ट. इट्स अ प्लेस ऑफ इमोशन अँड मदर. धात्री बोलता हा हृदयाला आणि मातृ आहे. By heart we are doing prayer. By heart we are doing puja. महाविष्णू नमस्कारची तयारी एक बार तुम्ही बघा, नंतर करा. 2-3 राऊंड आपण करणार आहे. दोन्ही हात समोर. महाविष्णूचे मंत्र. दीर्घ श्वास. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं गौरवर्णं शुभांगं. ओम श्री महाविष्णवे नमः. ओम श्री महाविष्णवे नमः. ओम श्री महाविष्णवे नमः. महाविष्णू किती अवतार आहे? देव म्हणजे आलेले आहे एकतर 10 अवतार सांगितलं. पहिला अवतार आपण काय आहे? मत्स्य अवतार. तर मत्स्य आसन करणार. ओम श्री मत्स्य अवतारिणीय नमः. ओम श्री मत्स्य अवतारिणीय नमः. ओम श्री मत्स्य अवतारिणीय नमः. दुसरा पहिले बघा, एक बार बघा नंतर करा. शिव नमस्कार बरोबर शिकला आपण. दुसरा कूर्म अवतार म्हणजे कच्छप अवतार. ओम श्री कूर्म अवतारिणीय नमः. ओम श्री कूर्म अवतारिणीय नमः. ओम श्री कूर्म अवतारिणीय नमः. तीसरा ओम श्री वराह अवतारिणीय नमः. ओम श्री वराह अवतारिणीय नमः. चौथा नरसिंह अवतार. आधा नर अर्धा सिंह. एक पाय असे आणि असे. ओम श्री नरसिंह अवतारिणीय नमः. ओम श्री नरसिंह अवतारिणीय नमः.
पाचवा हा वामन अवतार. ओम श्री वामन अवतारणीय नमः. 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 सहावी ओम श्री परशुराम अवतारणीय नमः. 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 सातवां राम. सातवां तीर धनुष से. ओम श्री राम अवतारणीय नमः. ओम श्री राम अवतारणीय नमः. आठवां ओम श्री कृष्ण अवतारणीय नमः. ओम श्री कृष्ण अवतारणीय नमः. नववा नववा बुद्ध अवतार. ओम श्री बुद्ध अवतारणीय नमः. ओम श्री बुद्ध अवतारणीय नमः. ओम श्री बुद्ध अवतारणीय नमः. दसवां कल्कि में ओम श्री कल्कि अवतारणीय नमः. ओम श्री कल्कि अवतारणीय नमः. आता आपण सगळे एकत्र करणार आहे. चला पहिला मता शोधा. असं पण करू शकता. असं करा. असं नाही होणार का. पहिला माता सहसा करा करा. असे करा. नाही होत असे पण करू शकता. ओम श्री माता अवतारणीय नमः. ओम श्री माता अवतारणीय नमः. दुसरा पूर्ण अवतार. नाव आठवण पाहिजे ना. ओम श्री पूर्ण अवतारणीय नमः. ओम श्री पूर्ण अवतारणीय झाली. तीसरा बड़ा अवतार. ओम श्री ब्रह्मचारणीय नमः. ओम श्री ब्रह्मचारणीय नमः. ओम श्री ब्रह्मचारणीय नमः. चौथा नरसिंह अवतार. नंबर देऊ डोळ्याचा. ओम श्री नरसिंह अवतारणीय नमः. पाचवा वामन अवतार. ओम श्री वामन अवतारणीय नमः. ओम श्री वामन अवतारणीय नमः. दोन्ही साईड एक दोन्ही पाय असे करा आणि एक पाय असे मोडून आरामात. ओल्ड एज वाले नाही करणार. सगळे अवतार यान होता. राम यान कृष्ण यान बुद्ध यान करून होता. तुम्ही महाविष्णू आहे ज्यांच्या तुमच्यामध्ये आहे सगळे करण्याची गरज नाही. ओम श्री वामन अवतारणीय नमः. ओम श्री वामन अवतारणीय नमः. सावी उजवी साईड असे वीर सांस घ्या. ओम श्री परशुराम अवतारणीय नमः. ओम श्री परशुराम अवतारणीय नमः. किती मार बोलणार डावी साईड. ओम श्री परशुराम अवतारणीय नमः. ओम श्री परशुराम अवतारणीय नमः. ओम श्री परशुराम अवतारणीय नमः. नंतर तीर धनुष असे. तीर धनुष. ओम श्री राम अवतारणीय नमः. ओम श्री राम अवतारणीय नमः. कृष्ण खूप आला आहे. एकदम इजी आहे. कृष्ण तर ओम श्री कृष्ण अवतारणीय नमः. ओम श्री कृष्ण अवतारणीय नमः. आठवा बुद्ध अवतार. पण इथे दोन्ही पैसे असे. ओम श्री बुद्ध अवतारणीय नमः. ओम श्री बुद्ध अवतारणीय नमः. ओम श्री
भवतारणीय नमः। और 10वां उल्टा हो जाए कैसे बोल कर क्या होता उल्टा हो कैसे उल्टी हाँ झाले हाँ म्हणजे उल्टा आहे बाईची जगह सेफ झाले म्हणजे उल्टा हलकी होता व्हेरी गुड खूप छान वा वा खूप छान केलं आता एक वेळ सूर्य नमस्कार करूया आज बरीच लोकांनी सर्टिफिकेट वितरण होईल परिचय होईल सगळे बसणार आहे सगळे बसणार ना हो हो आज तो संडे आहे रविवार आहे तो सूर्य नमस्कार आपण करूया या गुमान गुरु दिया डोळे हात जोडणार आहे आसन से पुढे या आसन से फ्रंट ओम ह्रां मित्राय नमः ओम ह्रीं ओम ह्रां मित्राय नमः ओम ह्रीं रवये नमः ओम ह्रं सूर्याय नमः एक बार आपण पूर्ण 12 पोस्चर करूया सभी स्थिति सेट श्वास घ्या उत्तानासन श्वास सोडून पादासन एक पाद प्रसरणासन श्वास घ्या अधोमुख श्वानासन सडंगासन श्वास घ्या सडंग घुटण्यावर अष्टांग नमस्कार रेचक कुंभ भुजंगासन रेचक अधोमुख श्वानासन एक पाद प्रसरणासन पादासन उत्तानासन लीजिए ओम ह्रीं भानवे नमः ओम ह्रीं भानवे नमः ओम ह्रं खगाय नमः ओम ह्रं खगाय नमः ओम रणभूषणे नमः ओम ह्रं भुजने नमः उत्तानासन पादासन एक पाद प्रसरणासन श्वास घ्या भ्रूमदृष्टी वरती भ्रूकोटीवर दृष्टी अधोमुख श्वानासन नासिका दृष्टी षडांगासन समदृष्टी अष्टांग नमस्कार रेचक कुंभ अंतर्दृष्टी भुजंगासन भ्रूमदृष्टी अष्टांग अधोमुख श्वानासन नासिका दृष्टि एक पाद प्रसरणासन भ्रूमदृष्टि नासिका दृष्टि उत्तानासन भ्रूमदृष्टि नमस्कारासन अंतर्दृष्टि ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः ओम ह्रीं मरीचये नमः ओम ह्रीं मरीचये नमः ओम ह्रं आदित्याय नमः ओम ह्रं आदित्याय नमः सभी स्थिति ऊर्ध्व नमस्कार पादासन एक पाद प्रसरणासन अधोमुख श्वानासन रेचक षडांगासन श्वास घ्या समदृष्टी अष्टांग नमस्कार रेचक कुंभ श्वास सोडा थांबा भुजंगासन गोरख श्वास घेऊन भ्रूमदृष्टी अधोमुख श्वानासन नासिका दृष्टी एक पाद प्रसरणासन श्वास घ्या भ्रूमदृष्टी पादासन नासिका दृष्टी उत्तानासन
ध्रुमदृष्टि प्रणामासन अंतर्दृष्टि। ओम ह्रम आदित्याय नमः। ओम ह्रीं सवित्र्यै नमः। ओम ह्रौं अर्काय नमः। ओम रः भास्कराय नमः। ऊर्ध्व नमस्कार। पूरक श्वास घ्या। रेचक श्वास सोडा। नासिका दृष्टी पूरक श्वास घ्या। ध्रुमद दृष्टी श्वास सम नासिका दृष्टी सगळ्यांना श्वास घ्या। समदृष्टी रेचक कुंभक अंतर्दृष्टी भुजंगासन ध्रुमद दृष्टी अधोमुखोनासन नासिका दृष्टी श्वास घ्या। पूरक ध्रुमद दृष्टी पादासन नासिका दृष्टी ऊर्ध्व नमस्कार ध्रुमद दृष्टी नमस्कारासन अंतर्दृष्टी। ओम श्री सूर्य नारायणाय नमः। ओम श्री नारायणाय नमः। ओम श्री सूर्य नारायणाय नमः। ओम श्री नारायणाय नमः। ओम श्री सूर्य नारायणाय नमः। ओम श्री सूर्य नारायणाय नमः। 2 मिनिट आपण ध्यान करणार। थकावट झाली? नाही, शरीरला थकवणार नाही। पसीना आला ठीक आहे, जॉगिंग करणार, पण शरीरला थकवणार तर दिवसभर ऑफिसमध्ये काम करतो इथे सगळे एनर्जी तो रिच एनर्जी ऊर्जा ऑर्गनाइज करणार आहे, गॅन करणार आहे योगमध्ये। ताट बसा। शिव गोरक्ष प्रांगण मध्ये आपण आहे। ब्रह्मांड आणि आपला दोन्हीचे मध्ये संबंध आहे, तो आहे श्वासचे संबंध। जेवण 3 वेळ करता, नाश्ता दुपारचे आणि रात्री सतत नाही करत, पाणीवर 5-10 वेळ आपण पितो, पण श्वास कंटिन्यू चालता, श्वास बंद नाही करू शकणार। श्वास म्हणजे परमात्मा स्वस्थितीमध्ये आत्मा रूपामध्ये आपल्या चेतन अवस्थेमध्ये आहे। तो परमात्मा सर्व विश्वमध्ये विश्वात्मा रूपाने चैतन्य आहे, वर्तमान आहे। तोच परमात्मा आपला आत्मा रूपाने प्राण रूपाने चैतन्य आहे। तो स्वस्थिती स्वरूपाचे आपला ध्यान करणार। ध्यान म्हणजे कोणीही ऑब्जेक्टचे ध्यान नाही, बाहेरचे ध्यान नाही। स्वस्थिती म्हणजे ध्यानची। फ्रॉम सेल्फ टू सेल्फ अँड सेल्फ टू सुपर कॉन्शियसनेस, इंद्रिय टू आत्मा अँड आत्मा इज इमेज ऑफ परमात्मा। स्वध्यान स्वस्थिती ब्रह्मस्थिती आहे। आत्मदर्शन ब्रह्मदर्शन आहे। मी नाही सांगते, गीताने सांगितलेलं आहे। 3 दिवस आपण प्रॅक्टिस करतो। कार्ड आलेलं आहे सगळे, असे आपण करा। मी आत्मा परमात्म्याचे चैतन्य स्वरूप आहे। होय, मी आत्मा आहे। माझे देह पंचमहाभूताचे निर्मित आहे आणि हा ब्रह्मांड पंचभूताचे निर्मित आहे। माझी शरीर पंचभूताचे चैतन्य चालता करता ब्रह्मांड आहे।
माझे शरीर आकाश वायू अग्नी पाणी आणि पृथ्वीने निर्मित आहे आणि मी चैतन्य प्राण रूपाने आत्मस्वरूपाने ब्रह्म रूपाने ब्रह्मांड रूपी शरीर मध्ये चैतन्य आहे वर्तमान आहे आणि विराजमान आहे मी आत्मा चैतन्य ब्रह्म स्वरूप दीर्घ श्वास के जल सगळे बोलले चिदानंद रूप सियोहम सियोहम चिदानंद रूप सियोहम सियोहम चिदानंद रूप सियोहम सियोहम मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहम न च श्रोत जिह्वे न च घ्राण नेत्र न च व्योम भूमिर न तेजो न वायु चिदानंद रूपः सियोहम सियोहम चिदानंद रूपः सियोहम 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 म्हणजे मी शिव आहे. मी नाही सांगतो. 2000 वर्ष पूर्वी आद्य शंकराचार्य हा निर्वाण अष्टक लिहिले. मी नाही. 2000 वर्ष पूर्वी हा शब्द आहे आणि आपलं शीर्ष जे नेतृत्व आहे अध्यात्माचे आपला धर्मगुरु आद्य शंकराचार्य. न मृत्यू न शंका मृत्यू नाही पण शंका कशाला. न मृत्यू न शंका न मी जाती भेद पिता नेव मी नेव माता च जननी. जर आपण आत्मा झालो तर जन्म नाही तर आई नाही वडील नाही. आपण शिव झाला तर शेवटची सांगते चिदानंद रूप सियोहम सियोहम. So human life is a golden era. स्वर्णिम काल आहे to realize this opportunity and हा चान्स नाही गेले पाहिजे. सो अष्टांग योग म्हणजे फक्त एक्सरसाइज नाही सांगितलेली. कृष्णाने अर्जुनला एक्सरसाइज नाही शिकवलं होतं. शिकवलं काय आसन एक हे आसन मुंडुकासन मुक्तासन. कृष्णाने काय शिकवलं सेल्फ रियलायझेशन योगा ऑफ एनलाइटनमेंट योगा ऑफ परफेक्शन. तो अर्जुन ने थोडं से समाप्त करूया. आपण हळूहळू एक एक पाणी जाऊया. थोडासा कुछ सर्टिफिकेट वितरण आहे नंतर आपण पुढे बघूया. सर्टिफिकेट वितरण सुमित जी या आदित्य जी या मुरली जी
तानाजी घाट देवरूपजी आणि सुमितजी तानाजी घाट मुंबईचे आलेले BMTCचे मोठे ऑफिसर आहे आणि 90 पिक्चरमध्ये आपण दोन्ही रोल केला होता. मी पण ॲक्टर, तानाजी पण ॲक्टर होता, तो नेताजी होता पिक्चरमध्ये. ताई पण आलेले दीदी बोलवा. आणि देवरूपजी काय पिक्चरचं नाव होतं आम्ही बेफिकर. ते पिक्चर आहे. सर्टिफिकेट एक एक करून आपण देऊया. तानाजीचे दादरमध्ये खूप मोठा काम आहे आणि सिनियर BFचे ऑफिसर पण आहे. अख्खा मुंबईचे बीचचे सफाई करून देतात. ड्युटी नाही आहे पण ड्युटी करतात आणि ओव्हर टाईम म्हणजे नाही, सेवा करतात. ग्रीन मुंबईचे संकल्प घेतलेले आहे तानाजी. बाकी आहे मुले जाइए सुमित जी सर्टिफिकेट कार्ड. आईला बोलव. आता योग आलेले आहे. आपण सुरक्षित करणार प्राणायामावर आलेले आहे. हॅलो. अष्टांग योग परिवाराच्या वतीने आपण सर्वजण या ठिकाणी आला त्याबद्दल अष्टांग योग परिवार आणि शिवशंकर मित्र मंडळ यांच्या वतीने मी आपले स्वागत करतो. या ठिकाणी या शिबिरास उत्स्फूर्तपणे काही लोक आले, काही टीचर्स आले आणि काही मान्यवर आले. त्या व्यक्तींचा ह्या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे. तरी ज्या व्यक्तींचा या ठिकाणी नामोल्लेख केला जाईल त्यांनी लवकरात लवकर स्टेजवरती येऊन त्यांनी आपलं सर्टिफिकेट स्वीकारायचे. मी विनंती करतो की अष्टांग योग साधनेच्या माध्यमातून योग शिक्षक म्हणून मिस्टर सुरेखा पेंढारकर यांना विनंती आपण या ठिकाणी यायचे. पुढची सुद्धा नाव या ठिकाणी घेऊन ठेवतोय.
अच्छा मला बोलायला सांगितलं. मी थोडंसं कवी आहे स्वतः, दोहे लिहितो, गझल लिहितो. तर काही चांगल्या गोष्टी यांच्याकडनं शिकलो, त्या मी काही दोह्यांमध्ये ठेवल्या आहेत. ते हिंदीमध्ये दोहे आहेत, तुम्हाला आवडतील कदाचित. तर शब्द जे असतात ना, ते असं म्हणतात की शब्द जे आहेत ते त्यांना काही दात नसतात, पण ते जेव्हा चावतात तेव्हा फार जास्त घाव होतो. तर त्याच्यावरती एक दोहा होता की शब्द सुगंधित फूल है, शब्द शहद की धार. शब्द सुगंधित फूल है, शब्द शहद की धार. शब्द दिलों को चीर दे, शब्द कटु तलवार. हॅलो. शब्द दिलों को चीर दे, शब्द कटु तलवार. शब्द सुगंधित फूल है, शब्द शहद की धार. शब्द दिलों को चीर दे, शब्द कटु तलवार. और चुनकर, अजून एक दोहा आहे की चुनकर लफ्ज पिरोळीये, रंग सुनहरा आए. मी खूप मुलींबरोबर, संतांबरोबर राहिलो आहे, त्यांच्यावरती डॉक्युमेंटरीज केल्या, त्यांच्याकडनं काही गोष्टी शिकलो. चुनकर लफ्ज पिरोईए, रंग सुनहरा आए, वरमाला अल्फाज की महकी महकी जाए. और फूल झड़े हर लफ्ज से, जुबां महकती खोल. फूल झड़े हे म्हणजे संतांची वाणी. फूल झड़े हर लफ्ज से, जुबां महकती खोल. दिल की वाणी तू सुना, नफा तुला ही बोल. तर मोजून आपण बोलण्याचं जरा त्यांचं असं समज जेव्हाही असतात ते फार कमी बोलतात, आणि जेवढं बोलतात ते असं वाटतं की फुलच येतात एकेका शब्दावर. एक आपण आरशात जेव्हा पाहतो तेव्हा आपण राईट हँडवर गेला तर लेफ्ट हँड येतो, लेफ्ट हँडवर गेला तर राईटवर येतो. ह्याला विलोम रूप म्हणतात. आता हा दोहा कदाचित तुम्ही जर नीट ऐकत असाल तर तुम्हीच संपूर्ण करू शकाल की आईने में देखिए विलोम रूपी ज्ञान. आईने में देखिए विलोम रूपी ज्ञान, राही फिर हीरा बने. हाँ गुरु जी. आईने में देखिए विलोम रूपी ज्ञान, राही फिर हीरा बने, नशा बने फिर शान. आवडते नाही हो काय शांत आहेत सगळं. असं नॉर्मली असं होतं काय की एक दुसरा बोललं, म्हणजे एक लाईन बोलली की उचलतात, तर मग समोरूनही बोलतात. तर मग म्हणजे मी जर रिपीट करत असेल ह्याचा अर्थ हे आहे की तुम्ही पण बोलायचं आहे. एक रासलीला तुम्हाला माहिती आहे, त्याच्यात 2 रूल्स आहेत. 2 मेन रूल्स हे होते की तिथे कृष्णाशिवाय दुसरं कोणीही मेल येऊ शकत नाही, आणि जर आला तर यमुना त्याला आपलं स्त्रीत्व प्रदान करते. आणि म्हणजे बैल गेला तर ती गाय बनते, नाग गेला तर नागिन बनते. असंच एकदा शिवजींना जायचं होतं, कारण का नृत्याचं हे होतं, आणि तिकडे माझं हे झालं, माझी कविता झाली. आणि त्यातल्या त्यात अजून एक दुसरा रूल आहे की कृष्णाच्या जवळ कोणी परस्त्री येऊ शकत नाही, सर्व पेरिफेरीमध्ये असतात. तर मग त्यातल्या त्यात जेव्हा शिवजी गेले आणि माझी कविता अशी झाली की जमुना देती मर्द को गहना रूपी लाज. जमुना देती मर्द को गहना रूपी लाज, शंकर बनकर शंकरी स्त्री का पहने ताज. जमुना देती मर्द को गहना रूपी लाज, शंकर बनकर शंकरी स्त्री का पहने ताज. लिपटे शंकर रास में मुरलीधर से आज, गिरधारी राधा कहे तुमको कोई लाज. लिपटे शंकर रास में मुरलीधर से आज, गिरधारी राधा कहे तुमको कोई लाज. बोले गाना शांत हो, काहे हो नाराज, नर्तक में नटवर तो ये नृत्य गुरु नटराज. थँक्यू. या ठिकाणी आपण अष्टांग योग साधनेच्या वतीने टीचर्स म्हणून जे सन्मान देणार आहोत. सुरेखा पेंढारकर मॅडम, आपणास विनंती की आज आपण स्वामीजींच्या हस्ते व दादांच्या हस्ते या ठिकाणी सर्टिफिकेट घ्यायचे. सुरेखा पेंढारकर. यानंतर ज्या
टीचर्सला सांगितलं जाईल त्यांनी या ठिकाणी येऊन थांबायचे. शरदजी पंकापुरे यांना विनंती की आपण स्टेजवरती यायचं आहे आणि या ठिकाणी आपला योग शिक्षक म्हणून सन्मान स्वीकारायचा आहे. त्याचप्रमाणे योग शिक्षक म्हणून श्वेताताई मंदास जोशी आपणासही विनंती की आपण या ठिकाणी यायचं आहे. त्याचप्रमाणे मिस्टर प्रमोद काका मिसाळ आपणासही विनंती की आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपला सन्मान आणि हे सर्टिफिकेट या ठिकाणी स्वीकारायचे. अष्टांग योग परिवार दिल्ली संस्था यांच्या वतीने हा प्रमाणपत्र देण्यात येत आहे. या आयोजनाच्या निमित्ताने अष्टांग परिवाराच्या वतीने या धैर्य भागामध्ये या ठिकाणी अभ्यासिका म्हणून काही व्यक्तींचा या ठिकाणी अभ्यासिका म्हणून सांगितलं गेलेलं आहे. त्यात राजेंद्रजी वळदावे आपणास विनंती आहे की आपण स्टेजच्या वरती यायचे. पुढे लावलं पुढे सुमित बेनकर एक मिनिट हां समोर समोर राजेंद्रजी वरदावे या ठिकाणचं कारण अष्टांग योग परिवाराचं सर्व पाहणार आहे. राजेंद्रजी वरदावे यांनी खूप या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांचे मी आयोजकांच्या वतीने धन्यवाद मानतो. त्याचप्रमाणे सुमित बेनकर यांनी या ठिकाणी प्रमाणपत्र घ्यायचे. सुमित जी काय प्रमाणपत्र आहे बोला ना. यानंतर अँबॅसिडर म्हणून मुंबई भागामधून आलेले आपले मुरली गणेश शर्मा जे की फिल्म प्रोड्युसर आहेत, त्यांनाही विनंती आहे की आपण अँबॅसिडर म्हणून अष्टांग योग परिवाराचं या ठिकाणी अँबॅसिडर व्हायचं आहे. यानंतर फिल्म ॲक्टर देवरूप मुरली शर्मा आम्ही बेफिक्री मूवीमध्ये ज्यांनी काम केले त्यांना या ठिकाणी अष्टांग योग परिवाराच्या वतीने ब्रँड अँबॅसिडर म्हणून या ठिकाणी नियुक्त करण्यात येत आहे. त्यांच्या नियुक्तीचे पत्र स्वामी विश्वाचार्य दादाजी वेदल यांनी या ठिकाणी त्यांना द्यावे अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर या नागरी भागामध्ये जे योग परिवारामध्ये याआधी सुद्धा आणि यानंतर सुद्धा काम करणार आहेत त्यांना या ठिकाणी गौरवण्यात येत आहे. त्यांना योग साधक असं प्रमाणपत्र आपल्या दायरी भागाच्या वतीने आणि अष्टांग योग परिवाराच्या वतीने देण्यात येत आहे. तरी मी ज्या व्यक्तींचा या ठिकाणी नामोल्लेख केलं जाईल त्यांनी लवकरात लवकर स्टेजवरती यायचे. योग साधक सुनील आबा रायकर आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी आपलं सर्टिफिकेट घ्यायचे. त्याचप्रमाणे गोकुळजी रायकर आपणासही विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचे. योग साधक म्हणून या ठिकाणी यांना सर्टिफिकेट दिले जाते. अविनाशजी शिकरे हे विश्व हिंदू परिषदेचे धायरीचे प्रखंड मंत्री आहेत. DSK विश्वमध्ये राहतात. त्यांचं त्या भागामध्ये भरपूर काम आहे आणि ह्या योग शिबिराच्या आयोजनाच्या वतीने आयोजनाच्या समितीमध्ये ते सुद्धा होते. यानंतर प्रशांतजी आदलिंगे, श्याम गाडवे, नीनाताई पवार, बाळासाहेब मंडलिक, बाळासाहेब बनाले आपणासही विनंती आहे की आपण लवकरात लवकर स्टेजवरती यायचे. आणि स्वामी शिवकांत स्वामी भीष्माचार्य त्याचप्रमाणे आदरणीय दादा विदक
अखिल भारतीय विश्व हिंदू परिषद सत्संग प्रमुख यांच्या वतीने हे स्वीकारायचे. वनिताताई पोकळे, अनिल काका टुकले, बालकृष्ण पाटील, विलास पोकळे, रंजना आरो, नेहाजी पवार यांचं या ठिकाणी सर्टिफिकेटचं वितरण होतंय. रोहिणीताई वाईकर, सरस्वती काशीद, प्रथमेश वर्धावे आणि माधवी किशोर मंगलेकर, आपणासही विनंती आहे की आपण लवकरात लवकर यायचंय. बोला नाव बोला. वनिताई पोकळे या डायरीच्या कन्या आहेत. यांनी खूप दिवस झाले या ठिकाणी त्या योगा करतायत. समर्थ योगा क्लासच्या मेंबर आहेत. मुक्ताई गार्डन योग शिक्षिका रंजनाताई आरू यांना या ठिकाणी स्वामीजींच्या व दादांच्या हस्ते सर्टिफिकेट दिले जाते. बालकृष्णजी पाटील, मुक्ताई गार्डन योग शिक्षक यांना सुद्धा स्वामी भीष्माचार्य व दादांच्या हस्ते सर्टिफिकेट दिलं जाते. सरस्वतीताई काशील यांचंही या ठिकाणी सर्टिफिकेट दिलं जाते. प्रथमेश वर्धावे हा त्याच्या स्कूलमध्ये त्याचा पहिला नंबर आला योगा करण्यामध्ये. रोहिणीताई वाईकर या धायरी या ठिकाणी राहतात. ऋतुनगरी येथे त्यांचं वास्तव्य आहे. त्यांचा एक महिला बचत गट आहे, त्याच्या माध्यमातून त्या योगा करतात. त्यांच्या योग शिक्षिका माधवीताई मांगलेकर या आहेत. त्यांनी या ठिकाणी बरीचशी संख्या आपल्या योग परिवारामध्ये आणली आणि माधवीताई सुद्धा खूप छान योगाचं काम करतात. बरीचशी संख्या त्यांची या धायरी भागामध्ये आहे. माधवीताई मांगलेकर यांना या ठिकाणी अष्टांग योग परिवाराच्या वतीने सन्मान केला जात आहे. माधवीताई मांगलेकर या योग शिक्षिका आहेत व बचत गटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कात्रज धायरी भागामध्ये काम करतात. विलासजी पोकळे, बाळासाहेब मंडलिक, प्रशांत परदेशी, प्रमोदजी परदेशी, प्रमोद परदेशी, शैलेश घाटे, प्रदीप देशमुख कुलकर्णी, हेलो, सोलोनी राजगुरू, सोमानी राजगुरू, विवेक राज पाटक, विवेक राज पाठक, लगेच
अनिलजी कहाले कायसाठी आहे तो वाचन? योग साधन, अष्टांग योग साधन. अनिल कहाले. डायरेक्ट विवेकजी राजपाटक या ठिकाणी अष्टांग योग साधक साठी हे जे साधना करतात. अनिलजी कहाले कायसाठी अष्टांग योग साधक? अष्टांग योग साधक. जानवी लक्ष्मण गग मुंबई. कायसाठी? तानाजी लक्ष्मण गग. अष्टांग योग एम्बॅसिडर तानाजी लक्ष्मण घाट या. अष्टांग योग एम्बॅसिडर म्हणजे अष्टांग योगचे प्रचारासाठी सतत निरंतर तत्पर राहणार म्हणजे एम्बॅसिडर, राजदूत आहे. एक मिनिट हा. समोर समोर तुम्ही समोर ऐक. राजेंद्र ज्ञानोबा पिंडे. राजेंद्र ज्ञानोबा शिंदे. राजेंद्र ज्ञानोबा शिंदे पत्रकार, विशाल कोंडाळकर. स्टार महाराष्ट्र पत्रकार. तो परवा राजेंद्र जी ने पूर्ण स्टार महाराष्ट्र पर लाईव्ह त्यांच्या येत होते. विशालजी कोंडाळकर अष्टांग अष्टांग योग योग एम्बॅसिडर. अम्बॅसिडर यासाठी अष्टांग योग त्यांची एम्बॅसिडर. नियुक्ती केलेली. आता लक्ष्मी तरू पण सगळे मान्यवरला देणार. लक्ष्मी तरू 100% ऑक्सिजन देतात आणि 70% त्यांच्या आयल आहे, खाण्याची आयल. जिथे लावणार तिथे साप नाही येतात, मच्छर नाही येणार आणि त्यांच्या पॅराडाईज ट्री बोलतात अमेरिकामध्ये. तर आता इथे आहे नाही सगळे अवेलेबल. तर मान्यवरला एक एक देणार आणि तुम्ही सुमितजीला कॉन्टॅक्ट करत नाही इथे पण पाठवणार. अष्टांग योग एम्बॅसिडर विशाल भाऊ कोंढारकर, तो सुयोग दूधचे ऑनर आहे. तो विशाल भाऊ कोंढारकर. यानंतर श्यामजी देशपांडे अष्टांग योग एम्बॅसिडर म्हणून आपण श्यामजी देशपांडे. डॉक्टर अमित पाचेगावकर, नांदेड सिटी. अष्टांग योग एम्बॅसिडर डॉक्टर अमित सुभाषराव पाचेगावकर, नांदेड सिटी मध्ये त्यांच्या पॉलिक्लिनिक आहे. महेंद्रजी कुलकर्णी महेंद्रजी अष्टांग योग कुलकर्णी अष्टांग योग एम्बॅसिडर एम्बॅसिडर. या ठिकाणी एस.के. बिस्वा नियुक्ती होत आहे. युवा उद्योजक आहे, छान काम करतात. सांगली कोल्हापूरमध्ये पण छान काम केलेले आहे. तो महेंद्र मनुकराव कुलकर्णी अष्टांग योग एम्बॅसिडर. खाली खाली घ्या. चलो नेक्स्ट. सलोनी राजगुरू या ठिकाणी उपस्थित नाही राहू शकल्या, तर त्यांचे पतिदेव या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना या ठिकाणी सलोनीताई राजगुरू हां समोर. बीएसके बिस्वा ना, बीएसके बिस्वा. विनायकजी सूर्यवंशी. विनायकजी सूर्यवंशी. हा आहे ते बांधकाम उद्योजक आहे. अरुण अशोक पवार यांनाही अष्टांग योग एम्बॅसिडर म्हणून या ठिकाणी नियुक्त करण्यात येत आहे. समोर समोर. एक नवनाथ गंगाराम पालखी. अरुण अशोक पवार ते टायकांडो मास्टर आहे, कराटे मॅन. हिंजेवरीचे आलेले आहे. नवनाथ पारखी. नाना निवंगणे
आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचंय. नवनाथ गंगाराम अष्टांग योग पारखी, अभ्यासिका म्हणून युवा या ठिकाणी उद्योजक, विनंती केलेली. बांधकाम मंत्रालय आणि भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आहे महाराष्ट्र. एक मिनिट समोर. श्री नाना निमंगुणे, एकता योग ट्रस्ट दादा. धनगौली. आदित्य सिंग तिवारी यांना अष्टांग योग नानाचे एकता योग अभ्यासिका एकता योगचे खूपच लोकांना आलेले आहे. आदित्य सिंग 40-50 लोकांनी. तिवारीजी यांना विनंती की आपण या ठिकाणी यायचंय. आदित्य सिंग तिवारी, युवा उद्योजक. या ठिकाणी सर्टिफिकेट वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे अशी मी जाहीर करतो. आणि या ठिकाणी स्वामीजींचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. तो सन्मान स्वामीजींनी या ठिकाणी स्वीकारायचा आहे अशी मी त्यांना विनंती करतो. याचा सन्मान आदरणीय श्री दादा वेदक, अखिल भारतीय विश्व हिंदू परिषद सत्संग प्रमुख, त्याचप्रमाणे दायलेगावच्या माजी सरपंच आशाताई बेनकर, रेणुका फाउंडेशनचे अध्यक्ष सुनीलजी बेनकर, त्याचप्रमाणे दायलेगावचे सामाजिक कार्यकर्ते सुनील आबा रायकर, बाबासाहेबजी बेनकर व बाळासाहेबजी बेनकर, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचं आहे आणि स्वामीजींचा सन्मान आपल्या हस्ते या ठिकाणी करायचा आहे. 2 मिनिट बसा. सर्वांना विनंती आहे की आपण 2 मिनिटं खाली बसून घ्यायचे. 2 मिनिटामध्ये या ठिकाणी कार्यक्रम संपणार आहे. एक 2 मिनिटं फक्त. बाबासाहेब बेनकर व बाळासाहेब बेनकर यांना विनंती आहे लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे. स्वामीजींचा सत्कार या ठिकाणी आदरणीय श्री दादा वेदक, अखिल भारतीय सत्संग प्रमुख आशाताई बेनकर, माजी सरपंच धायरी, त्याचप्रमाणे बाळासाहेबजी बेनकर, बाबासाहेबजी बेनकर व सुनीलाबा रायकर यांच्या हस्ते या ठिकाणी स्वामीजींचा सत्कार आणि मानधन या ठिकाणी देण्यात येत आहे. सर्व अष्टांग योग परिवार शिवशक्ती श्रीराम. एक मिनिट. बाबा समोर बघा. सर्वांनी समोर. स्वामीजींचा सत्कार या ठिकाणी होतोय सर्व मान्यवरांच्या हस्ते. तुम्ही क्लिअर करा. हां, सर्वांनी समोर. यानंतर आदरणीय श्री दादा वेदक यांचा सत्कार मी सुरेखाताई पेंढारकर, अविनाशजी शिकरे, राजेंद्र वरदावे, तुषारजी भोले व ललितजी सपकाळ यांना विनंती करतो की या ठिकाणी दादांचा सन्मान करायचा आहे. आपण लवकरात लवकर या जरा. भारत माता की. यानंतर हां, समोर मॅडम. फिल्म डायरेक्टर मुरली गणेश शर्मा यांचा सन्मान अशोकजी टिळेकर, त्याचप्रमाणे राजेंद्रजी वरदावे, अविनाशजी शिकरे, उमेशजी गडे यांना मी विनंती करतो की या ठिकाणी दादांना लक्ष्मी तरू ताई देत आहे. समोर. सुरेखाताई पेंढारकर. हात खाली घ्या. दादा मुरली गणेश शर्मा यांचा लक्ष्मी या ठिकाणी तरू. सन्मान केला जाणार आहे. तरी लक्ष्मी उमेशजी सारखे आहे. गडे, घराच्या समोर जर लावला अक्षयजी बेनकर, अशोकजी हा, टिळेकर बरोबर लक्ष्मी यांना आहे. विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचंय. आणि मुरली गणेश शर्मा फिल्म वितरक आहेत, मुंबई स्थित असतात, त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे. मुरली गणेश शर्मा. लक्ष्मी
द्या द्या लक्ष्मी. मुरलीजींना लक्ष्मी तरी तरू घेऊन द्या. एक मिनिट हा. घरामध्ये सर्व लक्ष्मी येणार. अमेरिकामध्ये त्यांच्या पॅराडाईस ट्री नाव आहे. मुरली गणेश शर्मा यांना या ठिकाणी काही रक्कम आणि रोख स्वरूपामध्ये मानधन देऊन या ठिकाणी धायरे गावच्या वतीने सन्मानित केले जाते. त्याचप्रमाणे समोर समोर देवरूप मुरली शर्मा यांचा या बोलो ठिकाणी धायरेश्वर भगवान की भारत माता की सायली बेनकर सायली साबळे आपणास विनंती आहे की देवरूप मुरली शर्मा ऍक्टर आम्ही बेफिक्री यांचा सन्मान धायरी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी केला जाणार आहे. तर आपण त्यांचा सन्मान करावा. त्याचप्रमाणे धायरीगावचे सामाजिक कार्यकर्ते सुनील आबा रायकर आपणासही विनंती आहे आपण देवरूप मुरली शर्मा ऍक्टर आम्ही बेफिक्री यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. थोडं एक मिनिट हा. समोर ते झाड बोलो धायरेश्वर भगवान की प्रभु श्री रामचंद्र भगवान की भारत माता की. आपल्याला या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ज्या संस्थांनी या ठिकाणी मदत केली ते धायरी गावचे धायरेश्वर संस्थान. त्या धायरेश्वर संस्थांचे अध्यक्ष शंकरदादा रायकर, रामदास दत्तात्रय रायकर, सुभाष किसन रायकर, लक्ष्मण रामभाऊ रायकर यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचंय. ग्राहक मंचचे श्रीकांत रामचंद्र धुमाळ अध्यक्ष महाराष्ट्र राज्य उपभोक्ता ग्राहक संरक्षण समिती यांचं वृक्ष देऊन या ठिकाणी सन्मान केला जात आहे. तरी श्रीकांत रामचंद्र धुमाळ यांना स्वामीजींच्या वतीने झाड देऊन सन्मान केला जात आहे. त्यांनी तो स्वीकारायचा आहे. हा इकडे समोर आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नाना आपला आयोजक आहे सुमितजी बेनकर आणि त्यांच्या आई वडील त्यांच्या नाना दिवंगने सन्मान करतात. नमीला गणपती माऊली सारजा अधिगुरु रायावर दंडवत. ज्या गुरूंनी खरोखर अगदी स्वामी डॉक्टर शिवकांत स्वामी फार सुंदर असं गुरुविना अनुभव केली कळे फार सुंदर शब्दामध्ये आज महाराष्ट्र देश विदेशामध्ये ते कार्य करतात. आणि आज आपण पाहतोय राजकारण्यांची परिस्थिती. आज बेनकर कुटुंब आगळा वेगळा उपक्रम जो घेऊन आलेत त्यांचं मी मनापासून कौतुक करतो. माझ्या सर्व योग साधक एकता योगठचे सर्वजण वरती या अशा गुणवंतांचं कौतुक हवं. विचारपीठावर कौतुक हवं. शिवछत्रपतींची ही भूमिका आणि ती आपण तशीच गुणवंतांचं अगदी मनापासून कौतुक हवं. म्हणून माझ्या एकता परिवाराच्या वतीने सुमित मी कोंढाळकर साहेबांनी एकत्र काम करतोय करत होतो भविष्यामध्ये करत राहू. त्यांनी आगळा वेगळेपणाने ह्या पुणे शहराच्या उपनगरामध्ये जो वेगळा उपक्रम त्यांनी राबवला त्यांचं त्या परिवाराचं बेनकर परिवाराचं मनापासून कौतुक आणि टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत आणि आभार मानूया. एकता परिवार झुकून वरती या. आणि ज्या शिवछत्रपतींच्या पवित्र स्पर्शाने हित शिवछत्रपतींचे काही कार्यक्रम सुद्धा व्हायचे, गुप्त खलबत व्हायची या मंदिरामध्ये. आणि म्हणून हा पावन परिसर मी छत्रपतींची ही प्रतिमा हा परिवाराला देतो. आणि ती शाल आणा. आम्ही काश्मीरवरून शाल आणली ती आपण सरपंचांना देऊया. या झटकन एकच मिनिटामध्ये आपला कार्यक्रम संपला जाईल. म्हणजे आमचा सत्काराचा त्यांचा चालूच आहे. शाल घ्या. शाल नानी शाल घ्या.
बस बाकीचे नका येऊ, आता स्टेज कमजोर आहे. जयंतजी मागून मागून, जयंतजी आडवा आणि मागून. परिवाराला मी मनापासून धन्यवाद देतो, कारण की हा असा उपक्रम कोणी करत नाही. तुम्ही राजकारणात असून सुद्धा करताय. मी सरपंच साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करतो. थोडं मागे काश्मीर वरून आणलेली माझ्या त्या सावित्रीच्या लेकीनं माझ्या बहिणी जयंतजी आडवा आडवा. आपण ही शाल देऊया आणि त्यांचा सन्मान करूया. टाळ्यांच्या गजरामध्ये एकदा थोडा हात खाली मागे. हो मागे सरकत दादा तुम्ही. एक मिनिट राहू दे. झाड खाली जरा. हे बाळा इकडे बघा. आमचे मित्र सुनील वेंकर सर आणि मला मुलासारखे असणारे सुमित यांच्या कार्याचा आपण गौरव करून स्वामीजींना मी विनंती करतो की ही शाल त्यांना परिधान करायची. बहिणाबाईच्या शब्दामध्ये जशी शाल पांढरा लिखवणार सर यावरती. काढा ना. सर्वांचा आभार, धन्यवाद. थोडं लांब जा सगळे. पुढे आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम पण आहे. या ठिकाणी दादा 2 मिनिटं येऊ बाबा. फॅमिली घ्या. येऊ बाबा. कार्यक्रमाचा शेवटचा एक भाग असतो आणि सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे आभार प्रदर्शनाचा. तो झाल्याशिवाय कोणीही जाऊ नये. सगळे तयारीत आहेत, सगळ्यांना भूक लागली आहे, सगळं समजतं. खूप पहाटे सगळे येत आहेत, वेळ काढून येत आहेत, मान्य आहे सर. पण आभार प्रदर्शनाचा एक शेवटचा कार्यक्रम आहे, तो शांतपणे ऐकून जावा ही नम्र विनंती आहे. श्री क्षेत्र धारेश्वर संस्थान येथे आयोजित केलेले हे अष्टांग योग परिवार तर्फे शिवशंकर मित्र मंडळाचं सहकार्य असलेलं आणि समर्थ योगा क्लासेसच्या वतीने हे जे 20, 21 आणि 22 या तिन्ही दिवशी योग साधनेसाठी तनवंदनाने या ठिकाणी जमलेले सर्व साधकांचे, योगप्रेमींचे मी आभार मानते. या कार्यक्रमात सहकार्य झालेल्या सर्व संघटना, संस्थेचं मी आभार मानते. प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहकार्य केलेले अशा बऱ्याच संस्था होत्या. विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, एकता योग परिवार या सर्वांचे आभार. नकळत काहींची नावं किंवा काही संस्थांची नावं घेण्याची राहिलं असेल तरी सुद्धा त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करते आणि त्यांचेही आभार. या कार्यक्रमाची तळमळ स्वामीजींची बरेच दिवस चालू होती. प्रामुख्याने आपल्याला लाभलेले माननीय श्री दादा वेदकजी यांचे व्यस्त वेळापत्रकातून त्यांनी वेळ काढून आल्याबद्दल त्यांचेही मी आभार मानते. अशा प्रकारे हा कार्यक्रम 3 दिवस व्यवस्थितरित्या पार केल्याबद्दल सगळ्यांचे आभार. आणि आज हा कार्यक्रम इथे संपन्न झालेला आहे. यापुढे अजून एक सूचना आणि विनंती आणि महत्वाची विनंती की हे 3 दिवस तुम्ही येऊन हे जे केलं
केलं तेच घरी घरी रोज सकाळी तुम्हाला शक्य होईल तितक्या प्रकारे योगा हा घरी करत राहा, योग करत राहा. माननीय सचिनजी, एक सत्कार या ठिकाणी घेतलेला आहे. आमचे मित्र आणि विश्व हिंदू परिषद थायलीचे शंकरनाथ प्रमुख अविनाशजी घडे व त्यांची कन्या आराध्या हिचा सन्मान स्वामीजींनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. हॅलो, ओम नमः शिवाय. सर्व जे आपलं मंडळ आपला परिवार सोडून सकाळी व्यायाम करतात त्यांच्यासाठी आणि ज्यांनी आयोजन केलं सुनील सेठ आणि आपल्या आशाताई यांचं सगळ्यांच्या वतीने मी आभार मानतो. कारण पिक्चर दाखवणे, नाटक करणे, काय अनेक गोष्टी लोक करतात त्यात आपण बाळवून जातो, पण आपल्या जीवनावश्यक या शरीरासाठी काहीतरी केलं असं सुमितजी आणि आशाताईंचं आम्ही या परिवाराच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो, त्याचं अभिनंदन करतो. मी आपल्याला एक सांगू इच्छितो की आपल्या या योगासाठी ज्यांना BP वाढत असेल यांच्यासाठी एक मंत्र देतो. ज्यांचा BP वाढत असेल त्यांनी फक्त वाढल्या आपल्याला खळ खडूचा जोरजोरात ख म्हणायला सुरुवात केली. 2 मिनिटात 108 वेळा ख म्हटलं तर आपला BP हा नॉर्मल होईल. कारण डायबिटीज, BP, मूतखडा किंवा ज्यांचे गुडघे दुखतात 10 वर्ष बसलेले आजी आजोबांना मी उठवलंय. आपण आपल्या कार्यात काय करतो, औषध हे खूप सोपं असतं, फक्त ते बनवणं आणि ते वेळेवर घेणं. कारण तुमचं शरीर नीट नसलं, मी करोडपती माणूस पाहिला पण त्याला उठता येत नाही, जेवता येत नाही, त्या पैशाचा काही उपयोग नाही. आपण आपल्या शरीराला चांगल्या पद्धतीने जपावं अशी मी विनंती करतो. ओम नमः शिवाय. नमस्कार. अष्टांग योग परिवाराचा पहिल्यांदा मी या ठिकाणी आभार मानतो की आणि बनकर परिवाराचा स्पेशली कारण आधीच वक्त्यांनी जसं सांगितलं की राजकीय व्यासपीठ सोबत असताना सुद्धा योग साधना किंवा अशा पद्धतीचे कार्यक्रम घेणं ही निश्चित कौतुकास्पद गोष्ट आहे. आपले योगगुरू भीष्माचार्य सरांच्या सोबत आमचा खूप जुना सहवास आहे आणि आमचे गुरुजी एकच आहेत, त्यामुळे आम्ही या व्यासपीठावरून मला अतिशय आनंद होतोय हा. आणि दादा विजय सर या ठिकाणी उपस्थित असताना मला हा मान सन्मान मिळतोय. कारण विश्व हिंदू परिषदेचा जनसंपर्क अधिकारी म्हणून 1990 ते 92-95 पर्यंत आम्ही होतो आणि त्यानंतर महानगरपालिकेच्या सेवेत लागल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी टाळाव्या लागल्या. मला या व्यासपीठावरून फक्त एकच विनंती करायची आहे. मी जसा मुंबईकर आहे तसा थोडासा पुणेकरी गेल्या 2 वर्षामध्ये झालोय. नरे गाव जे आहे त्या नरे गावामध्ये एक छोटासा फ्लॅट घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी राहिले. एवढ्यासाठी मी हा फ्लॅट घेतला की मुंबईमध्ये वास्तव्य आहे, मुंबईमध्ये कॅनव्हास आमचा मोठा आहे, कामाचा व्याप मोठा आहे, पण मुंबईमध्ये तेवढ्याच मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे. आणि हे प्रदूषण नष्ट करण्यासाठी, कारण गुदमरलेले जीव मुंबई शहरात राहत आहेत आणि तेच रोज पुण्याकडे पसरतंय. जसं आपण आपलं शरीराचं स्वास्थ्य पाहतोय, योग साधनेच्या माध्यमातून आपलं आरोग्य निरोगी करण्याचा प्रयत्न करतोय, तसंच हे शहर सुद्धा निरोगी राहू यासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध व्हावं. आणि तोच म्हणजे प्रचार आणि प्रसार करण्यासाठी योग साधनेच्या माध्यमातून भीष्माचार्य करतील आम्ही संगम प्रतिष्ठान एक जी सामाजिक संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून जे काम आम्ही मुंबईमध्ये करतोय तेच पुढे पुण्यामध्ये व्हावं. कारण मुंबई शहराला आता आयुष्य राहिलेलं नाहीये.
कारण घुसमटलेलं आहे. दिल्ली शहर संपण्यात जवळपास आलेलं आहे. मुंबई शहराची घुसमट झालेली आहे आणि आता पुणे शहराकडे ते ड्रोन पसरलेलं आहे. या ठिकाणी आल्यानंतर मला बऱ्याच ठिकाणी दिसलं, एका बाजूला स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब स्वतः हातामध्ये झाडू घेऊन 2014 पासून स्वच्छतेसाठी पुढाकार घेत आहेत. गेली 5 वर्ष आम्ही सातत्याने मुंबई शहराच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतोय. या पुणे शहरामध्ये तसंच होत असावं मला माहीत नाही, पण त्याचाच एक खालीचा वाटा संगम प्रतिष्ठानच्या माध्यमातून यापुढे व्हावा. आणि माझी विनंती आहे बनकर परिवार आणि स्वामीजींना आणि दादा बेदे सरांनाही की हा जसं योगसाधनेच्या माध्यमातून आरोग्याचं पण संवर्धन करणार, तसंच या पुणे शहराचं निरोगी राहण्यासाठी पर्यावरणाचं संवर्धन करणं ही तितकीच जबाबदारी आपली आहे. एवढंच मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे, यापुढे मला काम करण्याची संधी मिळावी एवढीच विनंती. धन्यवाद. सब लोगों ने मराठी में बात की है, इसलिए मैं सिर्फ स्वामी जी के लिए हिंदी में बात करूंगी, क्योंकि 3 दिन से वो सिर्फ मराठी सुन रहे हैं. हिंदी अपनी राष्ट्रभाषा है. तो सबसे पहले बहुत बहुत आभार स्वामी जी के, क्योंकि उन्हें मराठी बहुत अच्छी आती है और उन्होंने जो योग साधना हमें 3 दिन में सिखाई है उसमें काफ़ी सारी नई चीज़ें हमने सीखी है. तो इसलिए समर्थ योगा क्लासेस की तरफ से हम सब उनका एक स्पेशल आभार करना चाहेंगे. नमस्कार, मी माधवी किशोर मांगलेकर. मी योग टीचर झाले. एकता योगा ट्रस्ट नाना योग पुणे यांच्या थ्रू मी योग टीचर झाले. त्याबद्दल त्यांचा पहिला धन्यवाद. त्यानंतर मला इथं अष्टांग योग साधना व बेनकर सर व बेनकर मॅडम यांनी इथं येण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचा आभार. धन्यवाद. हॅलो, नमस्कार. मी सुनील रायकर. या ठिकाणी समर्थ योगा क्लासेसमध्ये गेली 2 वर्ष झालं मी नित्यनियमाने योगा करतोय. मी सर्व नागरिकांना असं आवाहन करतो की आपण दररोज आपल्या शरीरासाठी 1 तास द्यावा आणि निरोगी राहावं. या ठिकाणी आमच्या योगगुरू सुरेखा पेंढरकर मॅडम दररोज या ठिकाणी सकाळी 6 ते 7, 7 ते 8 योगा बॅचेस घेतात. तरी आपण सर्वांनी डेली या ठिकाणी यावं, योगा करावं. धन्यवाद. म्हणून म्हणलं पुढं बसा मॅडम पुढं. कोणाला आपले या ठिकाणी मनोबल व्यक्त करायचं असेल तर आहे आणि स्वामीजींबरोबर फोटो काढायचे असतील तर या ठिकाणी आपण यावं. धन्यवाद. व्यासपीठाचे काही नियम असतात विचारपीठाचे, एकदा बोलल्यानंतर परत बोलू नये. परंतु चांगल्या उपक्रमासाठी ज्यांनी आयोजन केलं त्यांचं मनापासून कौतुक आणि त्यांचा आभार. वास्तविक राजकारणाची मंडळी वेगवेगळी दुकानं वेगवेगळे काय असतात, परंतु मी सुमित आम्ही सहकार्य एकत्र काम करतोय. परंतु हा वेगळेपणाचा ठसा त्या परिवाराने जोपासलाय. मी आशाताई सुनील बेनकर आपल्या सरपंच ह्या प्रभागाच्या आणि त्यांचा परिवार समर्थ समृद्ध विचाराचा हा परिवार मनापासून राहतो. मी डॉक्टर संत शिवकांतजी स्वामी त्यांच्या संदर्भामध्ये फार बोलण्यासारखं आहे. स्वामीजींच्या संदर्भामध्ये की त्यांना त्यांच्याबद्दल काय बोलावं, काय द्यावे यांची हवे उत्तर आहे. खरोखर असा गुणी माणूस आज भारत देशामध्ये जवळजवळ 27 देशांमधून ते जाऊन आले. तू गाय वासरूनी, तू माय लेकरूनी. संतांच्या बद्दल काय बोलावं. देवतेची संत, संततेची देव, उतरी पैल पार स्वामी माझा. आणि म्हणून एवढ्यावरच थांबवतो. परत एकदा ज्यांनी आयोजन केले त्यांच्या परिवाराचं मनापासून कौतुक करतो. त्यांना असं चांगलं काम करायचं बळ मिळावं आणि हे सत्कार तो मनामध्ये असावा, मनामध्ये ठसलेला आहे. एका भव्य विचारपीठावर ह्या मंडळींचा
बेनकर परिवाराचा भविष्यामध्ये आणखी यथायोग्य सन्मान करेल. मनापासून